नमस्कार. I am Professor P.B. Gode, MEPs, KTHM College Nasik, Department of Commerce, SY BCom, Semester 4, Corporate Accounting 2nd, Absorption of Company, Topic Provision of AS 14 and how to solve the practical problem. The calculation of purchase consideration as per the provision AS 14. The purchase consideration is determined as per the agreement between the companies. While calculating purchase consideration, the provision of AS 14 para 3G must be taken into consideration. It defines the expression purchase consideration as the aggregate of the shares and other securities issued and the payment made in the form of cash or other asset by the transferring company to the shareholder of the transfer company. As per the provision of AS 14 para 3, first, not included in purchase consideration. अकाउंटिंग स्टँडर्ड 14 हे अमालगमेशनसाठी स्पेशली वापरलं जातं, परंतु काही भाग हा ॲब्सॉर्प्शनमध्ये देखील AS 14चा इन्व्हॉल्व असतो. यासाठी अकाउंटिंग स्टँडर्ड 14 जो काही पॅरा 3 आहे, ज्याला आपण पॅरा 3G असं आपण म्हणतो, यामध्ये फर्स्ट नॉट इन्क्लुडेड इन परचेस कन्सिडरेशन, consideration for debenture holder, liquidation expenses or payment for cost of absorption. यामध्ये परचेस कन्सिडरेशनमध्ये डिबेंचर होल्डर, लिक्विडेशन एक्सपेन्सेस और पेमेंट फॉर कॉस्ट ऑफ ॲब्सॉर्प्शन याचा समावेश केला जात नाही. सेकंड, इन्क्लुडेड इन परचेस कन्सिडरेशन ओनली पेमेंट टू शेअर होल्डर, जे शेअर होल्डरला जे पेमेंट केलेलं आहे ते मात्र परचेस कन्सिडरेशनमध्ये इन्क्लूड केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे आपला, ज्याच्यासाठी आपण एवढी मेहनत घेतलेली आहे, थेरी समजून घेतलेली आहे आणि प्रत्यक्ष थेरी प्रॉब्लेम सॉल्व करत असताना अजून तुमच्या लक्षात येईल हाऊ टू सॉल्व द प्रॉब्लेम. प्रॉब्लेम सॉल्व करत असताना अमालगमेशन्समध्ये स्टेप वापरणं गरजेचं आहे, कारण की प्रॉब्लेम खूप मोठा असतो आणि मर्यादित वेळेमध्ये सोडवायचा असतो. परंतु या लेक्चरमध्ये सांगितलेल्या जर ज्या काही थिंग्स आहे त्या जर वापरल्या तर 20 मिनिटाच्या आत प्रॉब्लेम हा कॅल्क्युलेट करणं शक्य आहे. फर्स्ट, सगळ्यात सुरुवातीला प्रॉब्लेम हा व्यवस्थित काळजीपूर्वक वाचणं, त्याच्या ॲडजस्टमेंट समजावून घेणं ही प्रथम जबाबदारी असते. नंतर या स्टेपचा वापर आपल्याला कसा करायचा हे या लेक्चरमधून लक्षात येणार आहे. फर्स्ट स्टेप, क्रिएटिंग परचेस कन्सिडरेशन. हाऊ टू कॅल्क्युलेट परचेस कन्सिडरेशन? वी आर स्टडिंग देर आर 4 मेथड्स ऑफ purchase consideration: lump sum method, net asset method, payment basis method, combine of net asset method and payment basis method. यापैकी ॲडजस्टमेंट्समध्ये कोणती मेथड वापरलेली आहे त्यानुसार आपल्याला परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेशन करावं लागतं. यामध्ये बेसिक जो फॉर्म्युला आपला आहे, ॲग्रीड व्हॅल्यू ऑफ असेट टेकन ओव्हर लेस agreed value of liabilities taken over is equal to PC. PC कॅल्क्युलेशन केल्यानंतर त्याचं डिस्चार्ज जो आहे हा प्रॉब्लेममध्ये इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर, डिबेंचर्स, कॅश यापैकी कोणत्या
ॲटमसाठी डिस्चार्ज करायला लावलेला आहे हे शोधून काढावं लागतं. नेक्स्ट वन, ट्रान्सफर ऑफ ऑल असेट इन द ट्रायल बॅलन्स टू द डेबिट साईड ऑफ द रिलायझेशन अकाउंट. ज्या असेट पर्चेसिंग कंपनीने टेकन ओव्हर केलेल्या आहे ट्रायल बॅलन्समधील, या सर्व असेट रिलायझेशन अकाउंटच्या डेबिट बाजूला ट्रान्सफर केल्या जातात. थर्ड, ट्रान्सफर ऑफ ऑल लायबिलिटी इन द ट्रायल बॅलन्स टू द क्रेडिट साईड ऑफ द रिलायझेशन अकाउंट. ज्या लायबिलिटीज टेकन ओव्हर केलेल्या आहेत त्या लायबिलिटीज रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट बाजूला ट्रान्सफर केल्या जातात. जे फंड असतील किंवा इक्विटी शेअर होल्डरचे अमाऊंट असेल, इक्विटी शेअर होल्डर आणि ऑल फंड विल ट्रान्सफर टू क्रेडिट साईड ऑफ इक्विटी शेअर होल्डर अकाउंट. ज्या लायबिलिटीज रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट बाजूला घेतलेल्या नाहीत, उरलेल्या इतर लायबिलिटीज ज्याचा संबंध किंवा रिलेशन्स इक्विटी शेअर होल्डर बरोबर असतो, म्हणून ते इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या क्रेडिट बाजूला ट्रान्सफर केल्या जातात. ही जी स्टेप आहे, स्टेप क्रमांक 2 आणि स्टेप क्रमांक 3, ही व्यवस्थित ॲप्लिकेबल करायची. ही स्टेप झाल्याशिवाय पुढील स्टेपकडे जायचं नाही. स्टेप 4, परचेस कन्सिडरेशन शुड बी ट्रान्सफर फ्रॉम द परचेस कंपनी अकाउंट डेबिट साईड टू द रिलायझेशन अकाउंट क्रेडिट साईड. पर्चेसिंग जी कंपनी आहे या पर्चेसिंग कंपनी अकाउंटच्या जी काही डेबिट बाजू आहे, या डेबिट बाजूला जो PC आपण कॅल्क्युलेट केलेला आहे स्टेप क्रमांक 1 मध्ये, त्या ठिकाणी घ्यायचा व दुसरा इफेक्ट असेल रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर जो PC डिस्चार्ज केलेला आहे, डिस्चार्ज PC डिवायडेड द क्रेडिट साईड ऑफ द परचेस कंपनी अकाउंट. पर्चेसिंग कंपनी अकाउंटला जो PC जो आहे हा डिस्चार्ज केलेले जे काही ॲटम्स आहे त्या ॲटम्समध्ये क्रेडिट बाजूला नोट करायचा असतो. अँड द डेबिट साईड ऑफ द इक्विटी शेअर होल्डर अकाउंट अँड डेबिट साईड ऑफ द कॅश अकाउंट, डिबेंचर होल्डर अकाउंट एक्सेट्रा, ज्यासाठी डिस्चार्ज केलेला आहे त्या त्या अकाउंटच्या डेबिट बाजूला PC हा ट्रान्सफर करायचा असतो. PC ट्रान्सफर केल्यानंतर पर्चेसिंग कंपनी अकाउंट जे आहे टॅली होत असतं. म्हणजे PC जो आहे याचं डिवायडेशन ज्या ॲटमच्या नावाने तो डिव्हाइड केलेला आहे त्या अकाउंटला ट्रान्सफर केल्यानंतर जो जे काही पर्चेसिंग कंपनी अकाउंट जे आहे हे क्लोज होतं, टॅली होतं. स्टेप क्रमांक 6, ट्रान्सफर लिक्विडेशन एक्सपेन्सेस टू द डेबिट साईड ऑफ द रिलायझेशन अकाउंट. लिक्विडेशन एक्सपेन्सेस प्रॉब्लेममध्ये दिलेले असतात. जो लिक्विडेटर असतो, जो कंपनीचं ॲब्सॉर्प्शन करून देतो, असेट्स अँड लायबिलिटी यांचं मूल्यमापन करून जे कंपनीचं ॲब्सॉर्प्शन्स किंवा जो PC कॅल्क्युलेट करून देतो त्याच्या मानधनला आपण लिक्विडेशन एक्सपेन्सेस असे आपण म्हणतो. हा लिक्विडेशन एक्सपेन्सेस जो आहे हा आपल्याला रिलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला आणि खर्च असल्यामुळे कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतला जातो. 7, देन सॉल्व द ॲडजस्टमेंट गिवन द प्रॉब्लेम. प्रॉब्लेममध्ये ज्या ॲडजस्टमेंट दिलेल्या असतात त्या या 7व्या स्टेपमध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या आहे. ज्या लायबिलिटीवरती काही ॲडजस्टमेंट असतील, लायबिलिटी पेड केल्या असतील, लायबिलिटी टेकन ओव्हर केल्या असतील, तो प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व करायचा असतो. स्टेप क्रमांक 8, फर्स्ट ऑफ ऑल क्लोज द रिलायझेशन अकाउंट. ॲडजस्टमेंट संपल्यानंतर सर्वप्रथम रिलायझेशन अकाउंट जे आहे हे आपल्याला क्लोज करायचं आहे. द बॅलन्स ऑन द डेबिट साईड इज द रिलायझेशन प्रॉफिट. जर डेबिट साईडला जर बॅलन्स जर ओव्हर जर असेल तर प्रॉफिट असतो. द प्रॉफिट शुड बी ट्रान्सफर टू द क्रेडिट साईड ऑफ इक्विटी शेअर होल्डर अकाउंट.
द बॅलन्स ऑन द क्रेडिट साईड, द क्रेडिट साईड जर ओव्हर जर असेल, क्रेडिट साईड ऑफ द रिलायझेशन अकाउंट, क्रेडिट इज द रिलायझेशन, क्रिएट इज द रिलायझेशन लॉस, द लॉस विल बी ट्रान्सफर टू द डेबिट साईड ऑफ द इक्विटी शेअरहोल्डर अकाउंट. ॲडजस्टमेंट क्रमांक स्टेप क्रमांक 10, आफ्टर ट्रान्सफरिंग द बॅलन्स फ्रॉम इक्विटी शेअरहोल्डर अकाउंट टू कॅश अकाउंट विल टॅली. म्हणजे जी कॅश अकाउंट जे आहे, जो काही बॅलन्स आपण इक्विटी शेअरहोल्डरवरून ट्रान्सफर केला तर कॅश अकाउंट हे टॅली होत असतं. अशा प्रकारे ज्या काही 10 स्टेप्स प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी सांगितल्या, या स्टेप जर क्रमबद्ध पद्धतीनं वापरल्या तर थेरी जी आहे ती देखील तुम्हाला जी काही आपण शिकलेलो आहे ती सहजपणे समजेल. आणि या स्टेप जर वापरल्या तर आपल्याला ॲडजस्टमेंट देखील सहजपणे सॉल्व करता येतील. प्रिपेरिंग द फॉलोइंग अकाउंट कंपल्सरी इन द प्रॉब्लेम. प्रॉब्लेम सोडत असताना कोणते अकाउंट तयार करायचे, त्यामध्ये कॅल्क्युलेशन ऑफ पी सी, सगळ्यात सुरुवातीला पी सी कॅल्क्युलेट करायचा, त्यानंतर रिलायझेशन अकाउंट, इक्विटी शेअरहोल्डर अकाउंट, कॅश अकाउंट आणि पर्चेसिंग कंपनी अकाउंट, हे 5 अकाउंट आपल्याला कंपल्सरी बनावे लागतात. आणि ज्या लॅबिलिटीवरती किंवा असेट्सवरती ॲडजस्टमेंट आहे त्याचं देखील जे काही अकाउंट आहे आपल्याला ओपन करावं लागतं. आणि त्या लॅबिलिटीज पेड केल्या असतील, टेकन ओव्हर केल्या असतील, त्या ॲडजस्टमेंटनुसार त्या लॅबिलिटीचं अकाउंट जे आहे ते क्लोज केलं जातं. यानंतर पुढील लेक्चरला धन्यवाद.